माझं जपान सारखी परिस्थिती होते. कारण जपानमध्ये तुम्हाला कल्पना असेल काय वेगळेपण आहे जपानमध्ये माहिती तुम्हाला. असं म्हणतात की जपानमध्ये एखाद्या दिवशी लोकांचा रस्ता बसला नाही तर लोक आश्चर्य घेतात. तसं रोज उद्धव ठाकरेला धक्के मारा आपण धक्का प्रूफ झालेला. असे किती कोण धक्के देतात ते बघूया. आता काय द्यायचं नाही धक्का त्यावेळेस द्यायचं तेव्हा असं देऊ की पुन्हा हे दिसतात. एखादा निर्णय घेतल्यानंतर थोडीशी राजी नाराजी असते कोणालाही. तसं आता घुसायला घेऊ नका. सोमनाथजी तुमची त्या नव्याने ओळख करून घ्यायची गरज नाही. एक शिवसेना प्रमुखांपासूनच्या शिवसेने जुन्या शिस्तीचा कदाचित थोडा कळल्या शिस्तीचा पण आता सैनिक म्हणतात शिस्त आली पाहिजे.